काय सदाशिव कीर्तने, कसला विचार करताय? कितीही जरी नाकारलंस तरी कार्तिक एक चांगला मुलगा आहे, हे सत्य तू बदलू शकत नाही. हे मान्य आहे मला, नाही असं नाही, पण म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या लोकांसाठी तो खूप चांगला असेल. म्हणजे अगदी तो संजीवनी नाही तरी द्रोणागिरी वगैरे उचलून आणेल त्यांच्यासाठी. पण ही सगळी झाली आज आत्ता त्याची कळलेली चांगली बाजू. त्याच्या आधीच्या सगळ्या त्या जे दोषांचं आहे त्याचं काय? या सगळ्या गोष्टींकडे जर तू मागे वळून बघितलंस ना तर ते तुला कदाचित आज दोष वाटणार नाही. नाही तरी सुद्धा कार्तिक हा काही माझ्या गायत्रीसाठी योग्य मुलगा नाही. ते तुझ्या अशा स्वभावामुळे ना गायत्रीला चांगला मुलगा कधी मिळणारच नाही. का? कारण तो तुला शोधायचाच नाही. डोळ्यावरती पट्टी बांधलेली असतो. नाही मिळणार तुझ्या गायत्रीला मुलगा. नाही नाही असं काही नाहीये. असंच आहे सदाशिव कीर्तने, हे असंच आहे. तू किती आव आणलास ना तरी तू आतून घाबरलायस. तुझ्या पायाखालची जमीन सरकले. तुला सतत भीती वाटते की तो कार्तिक गायत्रीच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करेल, प्रेम निर्माण करेल, आणि म्हणून तू स्वतःचीच फसगत करून घेतोस हे सांगून की तो मुलगा वाईट आहे. नाही नाही, प्रत्येक बापाला आपल्या मुलीसाठी चांगला मुलगा शोधायचा अधिकार आहे आणि मी तेच करतो. हो, तो चांगला मुलगा कार्तिकच्या रूपानं समोर उभा आहे. त्याला का अवेरतोयस तू? माझ्या गायत्रीला ह्याच्यापेक्षाही चांगला मुलगा मिळू शकतो. त्यालाही तू नाकारशील? नाही नाही. हो, कसं काय? एखादं चांगलं स्थळ आलं ह्याच्यापेक्षा तर मी का नाकारेन त्याला? अरे कारण तुला गायत्रीला तुझ्यापासून दूर करायचंच नाही. कळलं? अरे आकाशातनं साक्षात परमेश्वर जरी आला ना तर तू त्याच्यामध्ये काहीतरी खोट दाखवशील, काहीतरी उणिवा दाखवशील आणि नाकारशील त्याला. हो असतेच ना, असतेच. आपण पुराणांमध्ये वगैरे कथांमध्ये वाचले आहे की देवांमध्ये खोट असते, त्यांच्याही काही चुका असतात, दोष असतातच ना. तेच म्हणते माणूस काय देव काय कोणीच परफेक्ट नाही. अरे म्हणजे शोधायच्या म्हटलं तर प्रत्येकामधल्या खंडीवर चुका काढता येतील. जागा हो, कार्तिक खूप चांगला मुलगा आहे, प्रेमळ आहे, आणि मुख्य म्हणजे तुझ्या गायत्रीवरती जीवापाड प्रेम करतो. हे असते रे, या वयामध्ये ते सगळेजण प्रेम करतात. सदाशिव, मनातली भीती काढून टाक की गायत्री तुझ्यापासून दूर जाईल. अरे इतकी वर्ष तिने हे घर सांधलंय, उभं केलंय. ती तुझ्या घरातनं निघून जाईल किंवा तुझ्यापासून लांब जाईल असा विचार करण्यापेक्षा ती दुसऱ्याचं घर सांधायला जाते असा विचार कर. परमेश्वराने स्त्रीला ह्यासाठीच जन्माला घातलेलं असतं की ती 2 घरांना सांभाळते. आता वेळ आली आहे तिला पाठवून. आणि कार्तिक सगळे मानपान, त्याची श्रीमंती सगळं सोडून केवळ तुझ्या हट्टापायी गायत्रीवरच्या प्रेमापोटे तुझ्या सगळ्या अटी मान्य करून इथे राहिला. तुझ्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला. नाही म्हणजे अगदी 100% नसेल तुझ्या मते, पण जवळजवळ सगळ्या पातळ्यांवर तो उतरलाय. अशा मुलाला तू नाकारतोयस? हे बघ, तू मला नको शिकू. मला माहिती आहे मी काय करतोय ते बरोबर आहे. ठीक आहे, तू हट्ट सोडणार नसशील तर शेवटचं एकच सांगतो मी तुला. आता गायत्री तुझ्या शब्दाबाहेर नाही, याची तिला शिक्षा मिळू देऊ नको.